नमस्कार. शोभाज किचन हेल्दी फूड तर्फे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज आपण दिवाळी फराळातील एक रेसिपी बनवणार आहोत आणि कोणती रेसिपी आहे हे पाहण्यासाठी चला जाऊया किचन मध्ये. सिक्रेट पदार्थ टाकून मार्केटमध्ये मिळते त्यापेक्षा ही भारी चवीची लसूण शेव घरीच बनवलेली आहे. ही शेव बनवताना आपण कुठेही सोड्याचा वापर केलेला नाही आणि पाहू शकत असाल बिलकुल तेलकट होत नाही. रंग पहा किती छान आलेला आहे, एकसारख्या रंगावर तळली गेलेली आहे. पिठाच्या कुठेही गाठी झालेल्या नाहीत. मी इथे अर्धा किलो बेसन घेऊन शेव बनवलेली आहे आणि वजनी म्हणाल तर तयार शेव ही 800 ते 850 ग्राम मिळते. तसंच ही शेव बनवताना आपण मसाला सुद्धा घरीच बनवलेला आहे, त्यामुळे त्याची चव अप्रतिम लागते, शिवाय स्वस्तही पडते. एकसारख्या रंगावर तळण्यासाठी एक वेगळी ट्रिक वापरलेली आहे. एकदा जर तुम्ही मसाला बनवून अशा प्रकारची शेव बनवली तर तुम्ही बाहेरची शेव बिलकुल आणणार नाही, तर खाणारा तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या अप्रतिम चवीची भन्नाट अशी शेव बनते. ही शेव हवाबंद डब्यात 2 महिने टिकते. शोभाज किचन हेल्दी फूडच्या अनेक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्या दिवाळी फराळाच्या रेसिपी तुम्हाला नक्की आवडतील. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तेथे जाऊन चेक करू शकता. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घरातीलच अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. चक्कीतून हरभरा डाळ दळून आणली होती, फक्त ती बारीक दळून आणायची आणि महिनाभरासाठी आपण जे बेसन पीठ तयार ठेवतो ना, त्यातीलच अर्धा किलो बरोबर मी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ घेताना कोणतंही घ्या, पण ते बारीक दळलेलं असावं आणि ते अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे. पहिली टिप आहे की बेसन पीठ घेताना हे नेहमी चाळून घ्या, त्यामुळे आपल्याला एकसारखं बेसन पीठ मिळतं आणि शेवेच्या गाठी होत नाहीत. आता सिक्रेट पदार्थ म्हणजे तांदळाचं पीठ. आपण हे अर्धी वाटी घेतले, म्हणजे 4 वाटी बेसन पिठासाठी त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठही बारीक चाळणीने चाळून घ्यायचं. आता हे सर्व एकत्र करायचं. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपली शेव बिलकुल तेलकट होत नाही, तशीच ती खमंग आणि खुसखुशीत चवीची होते. शेवेची चव अप्रतिम लागण्यासाठी मसाला पाहू. काश्मीरी मिरची पावडर 2 चमचे, त्याच चमच्याने 1.5 चमचा मीठ, त्याच चमच्याने 1 चमचा हिंग आणि अर्धा ते पाऊण चमचा हळद. हे सर्व साहित्य घरात आपला चहाचा चमचा असतो म्हणजे टीस्पून त्याने मोजलेला आहे. हे सर्व कोरडं पिठामध्ये टाकायचं. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याच चमच्याने 1.5 चमचा ओवा आणि 1.5 चमचा जिरे आणि ओवा भाजलेला नाही तर तो कच्चाच घेतलेला आहे. त्यानंतर 3 गड्डी देशी लसूण मला मिळालेला आहे, तो घेतलेला आहे. वजनी म्हणाल तर 20 ग्रामच्या आसपास असेल. लसूण भरपूर टाकायचा, कारण आपण लसूण शेव बनवतोय. झाकण लावून सुरुवातीला कोरडंच वाटून घ्यायचं, म्हणजे लसूण व्यवस्थित वाटला जातो आणि त्यानंतर त्यामध्ये जसं लागेल असं पाणी टाकून स्मूथ असं वाटून घ्यायचं. मी 1 वाटी पाण्यातील एवढं पाणी वापरलेलं आहे, म्हणजे पाऊण वाटी पाण्यामध्ये मी हे सर्व वाटून घेतलेलं आहे आणि पाहू शकत असाल अगदी बारीक वाटलं गेलेलं आहे. आता ज्या चाळणीने पीठ चाळलं त्याच चाळणीवरती हे सर्व मिश्रण टाकून गाळून घेतलं. आपण जास्त भांडी खराब करणार नाही आहोत. चाळण तर मला धुवायचीच आहे, पण अशा प्रकारे पूर्ण चोथा त्याचा बाहेर काढून टाकला. आता हा उरलेला चोथा असतो तो तुम्ही एखाद्या मसाल्यामध्ये किंवा एखाद्या भाजीमध्ये वापरू शकता. आणि अशा प्रकारे आपल्याला एकदम स्मूथ असं लसणाचं आणि मसाल्याचं पाणी मिळालेलं आहे. असं पाणी टाकलं ना तर शेव आपली स्मूथ होते, कुठेही अडकत नाही आणि चवही भन्नाट लागते. हे लसूण आणि मसाल्याचं पाणी बनवण्यासाठी मी 2 वाट्या पाणी घेतलं, त्यातील एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे, म्हणजे 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे. आता पीठ घेताना तुम्ही आधीच दळून आणलं असेल ना, तर अशा प्रकारची वाटी घ्या किंवा माझ्याकडे कप आणि ही वाटी सेम आहे, तर मी याच वाटीचा वापर केलेला आहे आणि त्यातून आपण हे अर्धा किलो पीठ बरोबर काढून घेतलेलं आहे. शेव कमी तेलकट आणि खुसखुशीत होण्यासाठी मी अशा प्रकारचा टेबलस्पून घेतलेला आहे. म्हणजे हा टेबलस्पून तुमच्याकडे नसेल तर पोहे खायचा हा चमचा असतो आणि पोहे खायच्या चमच्याने बरोबर 4 चमचे तेल घेतलेलं आहे. कोणताही पदार्थ परफेक्ट होण्यासाठी तेलाचं मोहन हे अत्यंत गरजेचं असतं. ते योग्य प्रमाणात पडलं तरच तो पदार्थ परफेक्ट होतो. तर म्हणजे 1 वाटी पिठासाठी 1 टेबलस्पून तेल हे बरोबर प्रमाण आहे. आता हे तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलं. पाहू शकत असाल थोडं पीठ टाकून पाहायचं आणि अशा प्रकारे एकदम कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं. सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं, नाहीतर हाताला चटका लागू शकतो. त्यानंतर थोड्या वेळाने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने
अशा प्रकारे मिक्स करायचं की मसाला तेल प्रत्येक कणाला लागेल, यामुळे शेव आपली एकसारख्या चवीची बनते. ही स्टेप नक्की करा. आता आपण जे लसणाचं आणि मसाल्याचं पाणी घेतलेलं होतं त्या पाण्यातूनच पीठ मळणार आहोत. जर गरज भासली तरच वरती एखादा दुसरा चमचा तुम्ही घेऊ शकता, पण मी घेतलेलं हे प्रमाण आहे ते एकदम करेक्ट आहे. कारण काय होतं की सुरुवातीलाच तुम्ही फार पाणी टाकलं तर पुन्हा कोरडं पीठ टाकावं लागतं आणि मग शेवेची चव आहे ती बिघडून जाते. म्हणून मी 1.5 वाटी मध्ये जो मसाला केलेला आहे त्यामध्येच हे पीठ मळून घेतलं आणि एकदम परफेक्ट पीठ झालेलं आहे. म्हणजे 2 वाट्यातील जे पाणी शिल्लक होतं ना तसंच शिल्लक आहे. आता हे पीठ आपल्याला जर समजा शेव करायच्या वेळेला जर पाणी लागलं तरच आपण पाणी टाकणार आहोत आणि पाहू शकत असाल अशा प्रकारे पीठ मळायचं आहे. त्यानंतर 1 चमचाभर तेल हातावर घेऊन पुन्हा व्यवस्थितपणे पीठ मळून घेतलं, कारण चिकट असतं. तेलाचा हात लावला की पीठ मळणं एकदम इझी जातं आणि अशा प्रकारे गोळा करून ठेवला. आता लगेचच याची शेव करायला सुरुवात करायची आहे आणि पाहू शकत असाल पीठ आपलं कसं झालेलं आहे की अगदी अशा प्रकारे तुटलं जातंय. असं जर पीठ असेल ना तर आपली शेव बिलकुल तेलकट होत नाही, तसंच ती कडक सुद्धा होत नाही. म्हणजे फार कडक करायचं नाही किंवा फार पातळ सुद्धा करायचं नाही. आता जो सोऱ्या किंवा साचा आहे त्याला अशा मध्यम साईजची शेवची जी चकती आहे ती मी लावलेली आहे आणि खडबडीत बाजू ही बाहेरच्या दिशेने आणि प्लेन बाजू आतल्या साईडने आहे. तुम्हाला जर बारीक शेव आवडत असेल तर त्या प्रकारे तुम्ही चकती बसवू शकता. आता पीठ थोडं घट्ट आहे, त्यामध्ये अगदी 2 चमचे मी पाणी मिक्स केलं आणि अशा प्रकारे पीठ थोडं पातळ करून मग साच्यामध्ये भरलं. म्हणजे शेव पाडताना हात दुखत नाही आणि पीठ भरताना चमच्याने व्यवस्थितपणे दाबून भरायचं आहे. म्हणजे हवा बिलकुल आतमध्ये राहता कामा नये. एकसारखं जर पीठ भरलं तर शेवमध्ये तुटत नाही. त्यानंतर झाकण घट्ट बंद करून घ्यायचंय. जर झाकण लूज राहिलं तर मधूनच पीठ येतं आणि आपली सगळी शेव बिघडून जाते. साचा भरून झालेला आहे, लगेच शेव करायला घ्यायची. मध्यम गॅसवरती तेल छानपैकी गरम झालेलं आहे. शेव करताना तेल हे कडकडीत गरम असावं आणि अशा प्रकारे साईडने शेव सोडत मग मध्ये यायचं आहे. कारण मधूनच सुरुवात केली तर साईडची शेव सोडेपर्यंत मधली शेव करपते. त्यानंतर बुडबुडे कमी झाले आणि कडक शेव लागली की मगच शेव उलटायची आहे. शेव उलटताना घाई करायची नाही आणि फार स्लो गॅस ठेवायचा नाही. शेव टाकली की मध्यम गॅस करायचा आहे आणि मग मध्यम गॅसवरतीच शेव तळायची आहे. तर अशा प्रकारे शेव तळून झालेली आहे आणि पूर्ण तेल नितळून टिश्यू पेपरवरती काढून घेतलेलं आहे. म्हणजे जे जास्तीचं तेल असेल ते सर्व नितळून जाईल. पुन्हा एकदा दाखवते. दुसरा तेलाचा घाणा काढताना पुन्हा तेल व्यवस्थित गरम करायचं. मध्यम गॅसवरती तेल हे कडकडीत गरम झालेलं आहे आणि पहा साईडने मी शेव सोडते आणि मग मध्ये आलेली आहे. यामुळे काय होतं की एकसारखी शेव सोडली जाते आणि जेवढं तेल असेल त्या प्रमाणात शेव टाकायची आहे. आता काय होतं की जी वरची शेव टाकलेली आहे ती व्यवस्थितपणे भाजली जात नाही. म्हणून काय करायचं की अशा प्रकारचा काटे चमचा असतो त्या चमच्याने शेव ही गोल गोल फिरवून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. यामुळे काय होतं की शेव व्यवस्थित भाजली जाते, कुठेही कच्ची राहत नाही आणि मग एका साईडनं काटे चमचा आणि दुसऱ्या साईडने झारा धरून उलटून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मध्यम गॅसवरती शेव ही गोल गोल फिरवत तळायची. म्हणजे एकसारख्या रंगाची तळली जाते, कुठेही कच्ची किंवा कुठेही करपत नाही. आणि मग तेल व्यवस्थित नितळून मग टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहे. दुसरा घाणा तळताना तेल छानपैकी गरम करून घ्यायचं आणि मगच दुसऱ्यांदा शेव बनवायचे आहे. अशाच प्रकारे मी सर्व शेव बनवून घेतलेली आहे आणि या प्रमाणामध्ये एवढी आपली शेव तयार झालेली आहे आणि पाहू शकत असाल किती सुंदर शेव तयार झालेली आहे. रेसिपी जर खरंच युजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. म्हणजे त्यांनाही दिवाळीच्या वेळी शेव बनवण्यासाठी उपयोगात येईल. फक्त दिवाळीलाच शेव बनवली पाहिजे असं नाही, तर तुम्ही केव्हाही ही शेव बनवू शकता. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.